हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी असं ठरवलं की आज पुन्हा एक व्हिडिओ बनवते, म्हणजे की तुम्हाला कळेल की लुकमध्ये कसा डिफरन्स येतो. तर आज मी माझ्या केसांना आधी शॅम्पू केला ॲज युजल. शॅम्पू केल्यानंतर मी कंडिशनर यूज केलं आणि त्यानंतर लिव्ह इन कंडिशनर आणि हेअर जेल यूज केलं. तुम्ही बघू शकता माझे केस इतके छान बाउन्सी कर्ली एक लुक देत आहे. थोडा डिफरन्स जाणवतो जेव्हा आपण लिव्ह इन कंडिशनर आणि कंडिशनर सोबत यूज केल्यानंतर त्यानंतर जेल यूज केल्यानंतर खूप सारा डिफरन्स आहे. ॲक्च्युली आज मी तुम्हाला माझी जर्नी सांगत आहे इथे की मी कसं कर्ली हेअर रुटीनला गेले आणि मी का जे रेग्युलर बाकीचे सगळे रुटीन वापरतात की सल्फेट शॅम्पू, सल्फेटवाला शॅम्पू किंवा बाकीचे सगळे दुसरे कुठलेही कंडिशनर्स वगैरे मी एक एक ट्राय करत गेले लहानपणापासून, पण मला असा कुठलाच शॅम्पू बेटर नव्हता वाटत. कारण जेव्हा कधी मी यूज करायचे माझे केस खूप ड्राय आणि खूप रफ व्हायचे आणि ते अनमॅनेजेबल असायचे, म्हणजे की मी नाही सांगू शकत. तर असं असायचं आणि मग माझी आई नेहमी म्हणायची की तू हेअरकट करून टाक, तेच बेटर राहील, कारण तुझे केस असे मॅनेज होण्यासारखे नाही आहे. आणि स्कूलमध्ये ॲज युजली 2 वेण्या असतात, 2 वेण्या टाकून जायचे. तिथपर्यंत ठीक होतं, जेव्हा मी वेण्या घालत होते आई केअर घेत होती. नंतर जेव्हा मी कॉलेज लाईफमध्ये एंटर केलं तेव्हा बघायचे की खूप साऱ्या मुलींचे केस इतके सिल्की आहे आणि इतके मॅनेजेबल असतात अँड माझे केस नेहमी विस्कटलेले की कधी विंचरलेलेच नाही असं वाटायचं. बट मग मला कळलं आता कर्ली हेअर आहे तर असं होणारच आहे. तर हळूहळू मी हे सगळं एक्सेप्ट करत गेले गोष्टी. पण एक वेळ आली की असं वाटलं की खरंच माझे केस थोडे वेगळे असू शकता का. आणि मी असं टी व्हीमध्ये बघायचे ना की ॲक्ट्रेस कर्ली करतात केस. आजकाल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कर्लचा इतका शौक झाला आहे की ते कर्ली करून घेतात केस. मग आपण बघूया काय करता येईल का म्हणून. सो आय ट्राईड. फर्स्ट तर मी असंच यूट्यूबला असेच व्हिडिओज वगैरे बघितले की कर्ली केसांना कसं हँडल करायचं म्हणून. तो खूप सारे यायचे व्हिडिओज आणि कळायचं नाही, कारण असं वाटायचं की हे बजेट फ्रेंडली पण पाहिजे, पॉकेट फ्रेंडली पाहिजे. असं नको व्हायला की आपण खूप खर्च केसांवरच करतो आहे. तर मग स्टार्ट मी केलं. कर्लवानाचं प्रोडक्ट होतं, कर्लवाना. आय थिंक आता ते ॲवेलेबल नसावं, कारण मला पाहिजे होतं ते नंतर भेटलंच नाही, कर्लवानाचं लिव्ह इन क्रीम. आणि मग त्यानंतर मी बेअर ॲनाटॉमीचे प्रोडक्ट्स घेतले, तर ते पण मला छान वाटले. त्याचा शॅम्पू त्याचंच कंडिशनर मी यूज केलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे की तुम्हाला सल्फेट पॅराबेन फ्री असे प्रोडक्ट्स तुमच्या केसांना वापरायचे. सल्फेटनी तुमचे केस पूर्णपणे रफ होणार, पूर्णपणे खराब होणार. हे मला नंतर जाणवलं, तुम्हाला मी आत्ताच सांगते. जर तुमचे केस कर्ली आहे किंवा वेव्ही आहे, फ्रीझी असं तुम्हाला वाटतं तर कर्ली हेअर रुटीन फॉलो करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, एकदम छान आहे. आणि असं काही नाही की खूप वेळ जातो. तुम्ही ते रोजच्या म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार काय, फक्त एकच चेंज आहे की तुम्हाला हेअर जेल यूज करायचं आहे, स्टाईल करायचं आहे. स्टाईल करायला पण जास्त काही वेळ नाही लागत. मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे की कसं स्टाईल करायचं वगैरे. सो तुम्ही ह्या सगळ्या टिप्स यूज करून तुमच्या केसांना ट्रान्सफॉर्म करू शकता. आणि बिलीव्ह मी की हे केल्यानंतर बाहेर जेव्हा मी पडायचे सगळे लोक मला म्हणायचे की किती छान केस आहे. आणि एक फीडबॅक पण छान यायचा की तुमचे केस किती छान आहे, कर्ली आहे, मस्त आहे, मला पण असे केस पाहिजे. माझ्या फ्रेंड्स पण म्हणायच्या की खूप छान आहे तुझे केस. आणि त्याच्या मागची जी स्टोरी होती हे तर सगळ्यांना माहीत आहे, ज्यांचे केस कर्ली आहे बिलकुल हँडल नाही होत. पण ही मेथड इतकी इझी आहे ना की आत्ताच नको सगळं सांगायला. पहिली गोष्ट मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला हे जे मी सांगते ते पटतं आहे का. जर पटत असेल तर मला कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. आणि असंच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी इथे येत राहा. कर्ली टेल्स बाय पूनम. थँक्यू.